नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर आजचा विषय आहे दुर्लक्ष करायला शिका, लोक आपोआप तुमच्या मागे येतील. मूर्खांशी वाद घालणे, निंदा करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणे आणि नीच लोकांशी वादविवाद करत बसणे हे शहाणपणाचे नाही तर मूर्खपणाचे लक्षण आहे. आणि आजच्या जगामध्ये ही गोष्ट समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आजच्या धावपळीत आपण रोज नको असलेल्या नकारात्मकता, तणाव आणि वादांच्या जाळ्यात अडकलेले असतो. प्रत्येकजण आपल्याला मागे पाडण्याचा, फालतू गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी कोणाला, कधी आणि कसं दुर्लक्ष करायचं हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आयुष्याच्या खऱ्या शर्यतीतून हळूहळू बाहेर फेकले जाता. पण जी व्यक्ती दुर्लक्ष करण्याच्या कलेत मास्टर असते तीच पुढे जाते, तीच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते आणि तीच आयुष्याचा खरा खेळाडू बनते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे असे 8 जबरदस्त मार्ग ज्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकाल. आणि हो, नुसतं दुर्लक्ष नाही तर असं दुर्लक्ष की लोक तुमच्या मागे पळत यायला मजबूर होतील. जेव्हा तुम्ही हे मार्ग आत्मसात कराल तेव्हा तुमची मनःशांती तर टिकून राहीलच, पण तुम्ही त्या लोकांच्या गर्दीतून वेगळे दिसाल जे प्रत्येक छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात आणि स्वतःला गुंतवून ठेवतात. जर तुम्ही वेगळे असाल, तुम्ही त्या गर्दीच्या पुढे असाल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग आपोआप खुला होईल. मी तुम्हाला आज असे प्रभावी मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करणं शिकाल आणि ज्याने हे कौशल्य आत्मसात केलं, समजा त्याच्या आयुष्याचा खेळच बदलून गेला. व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला असा एक पॉईंट देणार आहे जो तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी ठरेल आणि तुम्हाला या जगातील सामान्य लोकांच्या गर्दीतून पूर्णपणे वेगळं उभं करेल आणि एक स्वतंत्र ओळख निर्माण करून देईल. मनावर नियंत्रण ठेवा, कारण खरा खेळ मानसिकतेचा आहे. तुम्हाला दुर्लक्ष करायला शिकायचं असेल तर आधी हे समजून घ्या की हा सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे. आयुष्यात आपल्याला अनेकदा अपयशांचा सामना करावा लागतो. मग ते परीक्षेमध्ये नापास होणं असो, व्यवसायातला तोटा असो किंवा नात्यातला आलेला दुरावा असो. अशावेळी आपल्या मनात एक संघर्ष सुरू होतो. बाहेरच्या परिस्थितींमुळे निराशा येते आणि मन विचलित होतं. तेव्हा आपल्याला गरज असते एका मजबूत मानसिकतेची, एका सकारात्मक दृष्टिकोनाची जी आपल्याला त्या नकारात्मकतेतून बाहेर काढू शकेल. मनाची स्थिती हीच माणसाची सर्वात मोठी ताकदही असते आणि कमजोरीसुद्धा. मनाला नियंत्रित करणे ही सर्वात मोठी कला आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहाल. लक्षात ठेवा, जग नेहमी तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही. सगळेच लोक तुमचं म्हणणं समजून घेणार नाहीत किंवा प्रत्येक परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे बदलणार नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही थकून जाल. म्हणून लोकांना आणि काही गोष्टींना नजरअंदाज करायला शिका. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गुलाब आणि काट्यांचं उदाहरण बघूया. गुलाब सुंदर असतो, पण त्याला काटेही असतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काटे पूर्णपणे नाहीसे करू शकत नाही, पण काट्यापासून वाचून फुलापर्यंत पोहोचणे शक्य आहे. हेच आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीला लागू होतं. प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्रास आणि अडथळे असतीलच, पण त्यांच्याशी लढण्याऐवजी त्यांच्यापासून दूर कसं राहायचं हे शिका. यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचतील. प्रत्येकाला उत्तर देऊ नका, ही जबाबदारी वेळेवर सोपवा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही. काही वेळा शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा कृती करून दाखवणं जास्त महत्त्वाचं असतं, कारण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल अधिक प्रभावी असतं. अनेक लोक तुम्हाला चिडवतील, हिणवतील, तू जीवनात काहीच करू शकत नाहीस. ही गोष्ट तुझ्या आवाक्यात नाही, तू प्रत्येक वेळी फेलच होशील. या नकारात्मक गोष्टींना उत्तर तोंडाने नाही तर तुमच्या कामातून द्यायचं आहे. वेळेपेक्षा परफेक्ट उत्तर कोणीही देऊ शकत नाही. जे लोक आज तुम्हाला कमी लेखतात, योग्य वेळ त्यांना त्यांची जागा आपोआप दाखवून देईल. तुम्ही फक्त शांतपणे आणि मेहनतीने तुमच्या मार्गावर चालत राहा. आज जे तुम्हाला हसत आहेत ते उद्या तुमची स्तुती करतील. जर तुम्ही त्यांच्या वादात न अडकता काम करत राहिलात तर
हीच शांतता, हीच तुमची निशब्दता सर्वात मोठं उत्तर असते. उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या कामातून द्या, तुमच्या यशातून द्या. तुमचं घर, तुमचं यश, तुमची ओळख हेच तुमचं उत्तर असेल. लोक बोलत राहतील, तुम्ही फक्त इग्नोर करा आणि प्रगती करा. कारण लोक त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करत राहा. कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती आपला मार्ग सोडत नसतो. पुढच्या वेळी तुम्हाला कोणी तू काही करू शकत नाहीस असं म्हटलं तर फक्त स्मित करा आणि मनात म्हणा, या प्रश्नाचं उत्तर मी शब्दाने नाही तर माझ्या कार्याने देईन. असं म्हणा आणि कामाला लागा. नाही म्हणायला शिका. स्वतःची मर्यादा निश्चित करा. आयुष्यात सकारात्मक राहणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच नाही म्हणणंही गरजेचं आहे. जे लोक खूप सरळ आणि चांगले असतात त्यांना सहसा नाही म्हणता येत नाही. ते कोणत्याही कामासाठी कधीही तयार होतात आणि नंतर विचार करून दुःखी होतात की आमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडतं. माणसाने आपली मर्यादा निश्चित केली पाहिजे. मर्यादेशिवाय लोक तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेतात. लोकांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे आणि गरजेनुसार नाही म्हणणे ही एक कला आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीत हो म्हणतात ते इतरांच्या ओझ्याखाली दाबले जातात आणि स्वतःसाठी जगायचं विसरून जातात. जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या डोक्यावर बसवलं तर शेवटी तुम्हीच तोंडावर पडाल. लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला तयार आहेत. दुर्लक्ष करण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नसते. फक्त शांत राहा आणि तुमची ऊर्जा वाचवा. बुद्धिमान व्यक्ती तीच असते जी इतरांच्या नियंत्रणात न राहता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकते. नाही म्हणण्यात कोणताही कमकुवतपणा किंवा लाज नसते. ही तुमच्या आत्मसन्मानाची ओळख आहे. तुम्ही फक्त इतरांना आनंदी करण्यासाठी या जगात आले आहात का? तुमच्या स्वतःच्या कोणत्याही आशा आकांक्षा नाहीत का? तुम्ही कोणासाठी या जगात आला आहात? जे तुम्ही तुमचं वाईट करतात त्यांच्यासाठी की तुमच्या शुभचिंतकांसाठी? ज्यांच्याकडून तुमचं नेहमी नुकसान होत आहे अशा लोकांना नेहमीच दुर्लक्ष करा. सोडून द्यायला शिका. उंच उडायचं असेल तर हलकं व्हा. पुढे जाण्यासाठी काय शिकणं गरजेचं आहे? मी म्हणतो, पुढे जाण्यासाठी खूप काही सोडून देणं गरजेचं आहे. विमानाने प्रवास करताना तुमच्याकडे मर्यादित सामान असतं का? कारण हवेत उडायचं आहे, वजन जास्त होईल आणि यामुळे इंधन जास्त लागेल. म्हणून आयुष्यात तुम्हाला जर खूप उंच उडायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हलकं व्हावं लागेल. तुम्हाला जर आयुष्यात टेक ऑफ करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यातून अनेक गोष्टी काढून टाकाव्या लागतील. व्यक्तीने त्या सर्व गोष्टी, विचार आणि सवयी सोडून द्यायला हव्यात ज्या त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात. कोणताही जड भार घेऊन पुढे जाणं शक्य नाही. जो व्यक्ती मनातून नकारात्मक विचार, काळजी आणि फालतू गोष्टी काढून टाकतो तोच आयुष्यात उंच शिखर गाठू शकतो. आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, तुमच्यावर कोण काय कमेंट करतं या सामान्य गोष्टी आहेत. या गोष्टींना सोडून तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जितके विचार हलके ठेवाल तितके जास्त उंच उडू शकाल. म्हणून सोडा त्या जुन्या भीती, त्या जुन्या गोष्टी, त्या लोकांच्या चर्चा जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ नका. स्वतःला सिद्ध करणं थांबवा. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत फिरत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला कमकुवत बनवत आहात. मी असं का केलं? मी त्याला नाही का म्हटलं? मी तिथे का गेलो नाही? प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं स्वतःला सिद्ध करण्याची ही सवय तुमची मानसिक ऊर्जा हळूहळू कमी करते. तुम्ही कोर्टात बसलेले नाही जिथे प्रत्येक निर्णयाचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही एखादा निर्णय घेतला म्हणजे घेतला. मौन अनेक समस्यांवर उपाय आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही मजबूत दिसता. जे तुम्हाला खरंच समजून घेतात त्यांना तुमच्या शांततेतूनही उत्तर मिळतं आणि जे तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही त्यांना तुम्ही कितीही समजावलं तरी ते कधीच मानणार नाहीत. स्पष्टीकरण देणं म्हणजे एका प्रकारे स्वीकृतीची भीक मागण्यासारखं आहे आणि जेव्हा लोकांना कळतं की तुम्ही स्पष्टीकरण देता तेव्हा ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पारखू लागतात. आजपासून स्वतःला एक सवय लावा. ज्या गोष्टी समजून सांगण्यालायक नाहीत तिथे शांत राहा. एक स्मित हास्य देऊन पुढे जा.
वेळ स्वतःहून सांगेल. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मोठे ध्येय असेल तर लहान लढाई हारून चालेल. कधीकधी मोठी लढाई जिंकण्यासाठी छोटी लढाई हारून जावी लागते. याचा अर्थ असा की जर तुमची ध्येये मोठी असतील तर त्या मार्गात येणाऱ्या लहान सहान गोष्टींमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. ज्याचं लक्ष मोठं असतं त्याचा मार्गही कठीण असतो, पण ज्याचं मन स्थिर राहतं तोच विजयी होतो. लोकांचं काम आहे बोलणं, त्रास देणं. ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, तुमचं लक्ष विचलित करतील, पण तुमचं काम आहे तुमच्या ध्येयासाठी पूर्ण चिकाटीने प्रयत्न करणं. लहान लहान गोष्टींवर तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही मोठं स्वप्न पाहिलं आहे तेव्हा अडचणी येणं स्वाभाविकच आहे, पण तुम्हाला विचलित व्हायचं नाही, मागे हटायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही हे ध्येय गाठण्यासाठी सुरुवात केली होती. जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी चालतील, पण ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, जे मिळवायचं आहे ते मिळवून राहायचं. जास्त सरळ होऊ नका. समजूतदारपणा आणि कणखरता आवश्यक आहे. हा निसर्गाचा नियम आहे, हा जीवनाचा नियम आहे. जितके सरळ आणि साधे व्हाल तितके लवकर तुटून जाल. या जगात कोणी कोणाचं नाही. जो जास्त सरळ आणि भोळा बनवण्याचा प्रयत्न करतो त्याला हे जग जगू देत नाही. ही एक कठोर सत्यता आहे. ही गोष्ट जितक्या लवकर तुम्ही तुमच्या डोक्यात फसवाल तितकं तुम्ही आयुष्यात आनंदाने आणि समजूतपणाने जगायला शिकाल. साधे आणि भोळ्या स्वभावाचे लोक अनेकदा फसवणूक आणि धोक्याचे बळी ठरतात. म्हणून नेहमी सतर्क राहा आणि बुद्धिमत्तेचा वापर करा. समजूतदारपणा आणि संयमाशिवाय सरळ असणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं आहे. तुमच्या भल्याचा फक्त तुम्हीच विचार करू शकता, इतर लोक करणार नाही. म्हणून इतरांच्या म्हणण्यानुसार जगणं सोडून द्या आणि स्वतःच्या मर्जीने जीवनाचा मनसोक्त आनंद घ्या. विवेकपूर्ण इग्नोर करायला शिकल्याने तुमचा मानसिक समतोल टिकून राहतो. विवेकपूर्ण इग्नोरन्स म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा नकारात्मक गोष्टी आणि लोकांना नजरअंदाज करणं. दुर्लक्ष करणे आणि अहंकार दाखवणे यात फरक आहे. जर तुम्ही तुमचा अहंकार थोडा कणखर केलात तर तीच तुमच्या मजबूतपणाची ओळख बनेल. थोडे बहिरे बना. बोलणाऱ्यांच्या चर्चेत अडकू नका. एकतर तुम्ही खूप ऐकता. तुमच्याबद्दल कोणी काही बोललं तर तुम्ही लगेच विचारता, अरे खरं सांग, तो काय बोलत होता माझ्याबद्दल? आणि तुम्हाला ते ऐकण्याची खूप उत्सुकता असते. तुम्ही इतका रस का दाखवता? तो माणूस याचा फायदा घेणारच, कारण त्याला माहीत आहे की तो काहीही बोलला तरी तुम्ही तुमच्यासाठी त्याचं ऐकाल. ही सवय तुमच्यासाठी नुकसानदायक आहे. जो माणूस इतरांच्या बोलण्यात जास्त अडकतो आणि आपली ऊर्जा वाया घालवतो तो खूप लवकर कमकुवत बनतो. दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टी ऐकणं सोडून द्या. जो माणूस तुमच्या विरोधात बोलतो तो तुमची कमकुवत बाजू शोधत असतो. जर तुम्ही त्याला प्रतिक्रिया दिली नाही तर तो स्वतःच थकून जाईल. व्यक्तीने आपल्या विचारांची आणि वेळेची कदर केली पाहिजे. या जगात कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला काहीही करणार नाही. तुम्ही ऐकणं बंद केलं तर थोड्या वेळात त्या बडबड करणाऱ्या माणसाला वाटेल, मी उगीच कोणाशी बोलतो, याला माझ्या बोलण्यात काहीच रस नाही. तो माणूस स्वतः तुम्हाला दुर्लक्ष करू लागेल आणि हीच खरी शक्ती आहे. आजच्या जगात सर्वात मोठा गैरसमज असा आहे की मी लोकांना वारंवार समजावून सांगितलं तर लोक मला समजून घेतील, पण असं मुळीच नाही. हे उलट होतं. जो माणूस स्वतःला वारंवार एक्सप्लेन करतो, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो, लोकांना सफाई देत राहतो, त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. लोक त्याला गांभीर्याने घेणे बंद करतात, कारण त्याने स्वतःला लोकांसाठी सतत उपलब्ध अवेलेबल करून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणत्या ब्रँडची किंमत ओळखता? जो प्रत्येक दुकानात दिसतो त्याची, की जो दुर्मिळ असतो त्याची? अर्थातच जो लिमिटेड एडिशन असतो त्याची. शांत राहणं आणि काही गोष्टी वेळेवर सोडून देणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. मौन सर्वार्थ साधनम. कधीकधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा समोरची व्यक्ती स्वतः विचार करायला लागते, त्याने उत्तर का दिलं नसेल, आणि हाच सस्पेन्स तुमची ताकद बनतो.
जो माणूस शांत राहतो, आतून मेहनत करतो आणि बाहेर क्वचित दिसतो, तोच प्रत्यक्षात सर्वात जास्त शक्तिशाली असतो. कारण त्याची उपस्थिती दुर्मिळ आहे आणि जे दुर्मिळ असते त्याची किंमत नेहमी जास्त असते. मित्रांनो, या जगात सगळं बदलत राहतं. परिस्थिती बदलते, लोक बदलतात, नातेसंबंध बदलतात. पण ज्याचं मन मजबूत असतं, ज्याला कोणाला कधी आणि कसं इग्नोर करायचं हे चांगलं कळतं, तो माणूस कधीच डगमगत नाही. तुम्ही कोणाला उत्तर दिलं नाही म्हणून तुम्ही कमकुवत बनवत नाही. तुम्ही कोणाला दुर्लक्ष केलं म्हणून तुम्ही चुकीचे नाही. तुम्ही शांत राहिलात म्हणून तुम्ही कमजोर नाही. तुम्ही फक्त तुमची ऊर्जा वाचवत आहात, तुमचा वेळ जपत आहात आणि तुमचं भविष्य घडवत आहात. आजपासून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही प्रतिक्रिया दिली तर लोक तुम्हाला कंट्रोल करतील, पण तुम्ही दुर्लक्ष केलं तर ते तुमचा मान राखतील. आणि शेवटी तुम्ही ज्या दिवशी स्वतःच्या भावनांचा, रागाचा आणि दुर्लक्षाचा योग्य वापर करायला शिकाल, त्या दिवशी तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. लोक तुमच्याविषयी वेगवेगळी मतं देणार नाहीत, तर तुमच्या मागे येतील.